गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कैलासनाथ शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाता मूले कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझे वीर शंभो मज कोण हाय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीराम भूयो भूयो नमामि।
ऐसा साधु
सज्जन हो, दिवसेंदिवस या जगामध्ये दांभिकतेचा सुळसुळाट होत चाललाय. खोट्याचे प्रमाण वाढतच चालले. खरे आणि खोटे ओळखणेच कठीण झाले. समाजाचे खरे हित किंवा कल्याण करण्याची खरी कळकळ आपणालाच आहे असा आम आणणारे भ्रष्टाचारी सुद्धा सर्व क्षेत्रामध्ये आढळतात. वरून सज्जन पण आतून लबाड, वरून कपडे चांगले पण आतून कार्य वाईट. श्रोते हो, मुळात कोणताही माणूस वाईट नाही, पण त्याच्या अंगी असलेले दुर्गुण, दुराचार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सर्व दुर्गुण वाईट आहेत. आणि हे सर्व दुर्गुण जोपासल्यामुळे, दुर्गुण न सोडल्यामुळे, दुर्गुणांच्या आहारी गेल्यामुळे आज आपण पाहतो भली भली चांगली चांगली माणसे तुम्हा आम्हाला भ्रष्ट होताना दिसतायत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज फार सुंदर अभंगातून वर्णन करतात. संत चिन्हे लेहुनी
संत तुकाराम महाराज सांगतात, संत चिन्हे लेवुनी अंगी भूषण मिरविती जगी. असे जे संतपणाचा आव आणणारे ढोंगी संत, ढोंगी पंडित, ढोंगी पुजारी, ढोंगी कीर्तनकार, ढोंगी अधिकारी, ढोंगी पुढारी जर संतपणाचा आव आणून लोकांना लुबाडत असतील, फसवित असतील, तर जन्मोजन्मी त्यांची या संसारातून मुक्तता नाही. पडिले दुःखाचे सागरी वाहवले भवपुरी उलट, दुःखमय संसारामध्ये पडून ते वाहवले जातात. श्रोते हो, अंतरंगातील ज्या विकारांच्या नाशाने या जीवात्म्याची संसार बंधनातून मुक्तता होते, सुटका होते, त्या कामातील विकारांचा या भोंदूंच्या मनामध्ये अंतर्भाव झालेला दिसतो. वरून सगळेच चांगले दिसतात, पण आतून मात्र ढोंगी असतात. अपवाद सोडा, कितीतरी चांगली चांगली माणसे या सर्व क्षेत्रातही निश्चितच आहे. पण या ढोंग्यांचं उदाहरणच द्यायचं झाल्यास आतून कुजलेला भोपळा पहा. वरून काही कळत नाही, ताजा तवेला भोपळा माहिती आहे ना सगळ्यांना. आमच्या गोव्याकडे भोपळा म्हटला की आम्हा सगळ्यांना आठवतं ते म्हणजे खतखत. इकडे घारगे वगैरे हे प्रकार करतात, आमच्या तिकडे गोव्याला खतखत. असो, गमतीचा भाग सोडून द्या, पण या भोंदूंचं उदाहरण बघताना बघा, आतून कुजलेला भोपळा, वरून काही कळत नाही, ताजा तवेला टवटवीत, पण आत मात्र कुजल्यामुळे किडे पडलेले असतात, जीव जंतू झालेले असतात. तद्वत या भोंदू वेशधारी लोकांचे जीवन असते. फक्त पैसा मिळवणे, आपला स्वार्थ साधणे, माझा फायदा कसा होईल, मला जास्तीत जास्त कमिशन कसं मिळेल, हा विचार त्यांच्या मनामध्ये असतो. आणि म्हणूनच संतपणाचा आव आणून ते लोकांना लुबाडत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, अंतरी विषयांचे लागले पयपिसे, अंतरी विषयांचे लागले पयपिसे, बाहेरल्या वेशे भुलवी लोका. अंतरंगामध्ये धनाची वासना, स्वार्थाची वासना खूप असते अशा या ढोंगी भोंदू लोकांच्या मनामध्ये. आणि म्हणूनच बाह्य वेशावर संतपणाचा आव आणून, सज्जनपणाचा आव आणून ते लोकांना फसवतात. पण श्रोते हो, आज आपल्यातून खरे भक्त निर्माण व्हायला पाहिजे. संत नामदेव महाराजांचे एक प्रसिद्ध अभंग आहे. ते म्हणतात, वेदाध्ययन करीसी तरी वैदिकची होसी, वेदाध्ययन करीसी तरी वैदिकची होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. जो वेदाध्ययन करणार आहे तो उत्तम वैदिक असेल, सर्व वेद त्याला पाठ असतील, उत्तम वैदिक असेल, यात कुठेही शंका नाही, दुमत नाही. पण तो देवाचा भक्त असेलच की नाही यात शंका आहे. गायन करीसी तरी गुणीजन होसी, परी वैष्णव न होसी अरे जन. एखादा उत्तम गायक आहे, अतिशय गोड गळा आहे, उत्तम गातो, तो गुणीजन असेल, गायक उत्तम असेल, त्याबद्दल कुठेही शंका नाही. पण तो देवाचा भक्त असेलच की नाही यात शंका आहे. असेलही नसेलही. कीर्तन करीसी तरी कीर्तनकार होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. कीर्तनकार उत्तम कीर्तन करतो, गाणं चांगलं आहे, वक्तृत्व चांगलं आहे, सगळं काही चांगलं आहे, उत्तम कीर्तनकार असेल, पण देवाचा भक्त असेलच असं नाही. श्रोते हो, ह्या सर्व क्षेत्रातील मंडळी ज्यावेळी वैष्णव म्हणजेच भक्त म्हणून कार्य करतील, त्यावेळी सर्वांचेच देव, देश, धर्म, आई वडील सर्वांचेच कल्याण होईल. आज तुमच्या आमच्यातून भक्त व्हावे अशी संतांची इच्छा आहे. शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराजांनी तेच
तोच उपदेश केलाय की नामा म्हणे नाम विठोबाचे घ्यावे, तरीच वैष्णव भावे अरे जना. त्या भगवंताला अनन्य होऊन शरण जा, तेव्हाच आपण त्याचे निस्सिम भक्त बनू शकतो. कारण मंडळी असे संतपणाचे आव आणणारे खूप आहेत. ओ भगवी वस्त्रे घातली, चांगले कपडे, टिळा लावला, माळा घातल्या, सोवळे नेसला, उपडणं घेतलं म्हणून कुणीही देवाचा भक्त होत नाही. ओ देवाचे भक्त असणारे, देवळात जाणारे, कथा कीर्तन सत्संग आरती पूजा करणारे, देवस्थान कमिटीचे व्यवस्थापक असणारे, देवाचे उत्सव करणारे, अशा ह्या सर्व पुण्य क्षेत्रात वावरणारे किती लोक आज प्रामाणिकपणे देवाला आवडेल असं कार्य करतात. अपवाद सोडा, काही चांगलेच आहे, पण वाईट वृत्तीचे आणि वाईट कार्याचे प्रमाण जास्त आहे. आणि याला कारण दोन कारणे आहेत. एक म्हणजे अज्ञान आणि दुसरे वाईट संगती. म्हणून माणसाने अशी संगती धरावी कशी, आजचे पद्यकार आपल्याला सांगतायत. असा साधू संग घडो मज लागी, हेची माग तसे तुझला. असा साधू संग घडो मज लागी. दासबोध ग्रंथामध्ये समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला तोच उपदेश करताना म्हटलंय. उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी, अंतरी बरी विबलावी, बुद्धी जाण त्याची. जय जय रघुवीर समर्थ. उत्तम संगती धरावी म्हणजेच कुणाकुणाची संगती धरू नये, कुणाकुणाच्या संगतीत राहू नये. यावर कविराय आनंद तनय यांनी फार सुंदर व्याख्या केली आहे. ते म्हणतात की त्याचा संग नको मज लागी, त्याच्या तोंडा लागो आगी. आता कुणाकुणाचा संग नको पहा का, जे वरून गोड 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 बोलतात, मधुर वाणी समोरचा भुललाच पाहिजे. गोड बोलतात पण अंतरी दुर्बुद्धी भरलेल्याचा संग मला नको. जे वरून सज्जनपणाचा आव आणतात, आपण सज्जन आहे, सात्विक आहे असा आव आणून दाखवतात, पण कर्म करताना मात्र जारण मारण वशीकरण करतात, अशांचा संग मला नको. जे देवळात येतात, भजन कीर्तनात सामील होतात, नाही होतात, एक एकदा होतात, एक एकदा होत नाही, महाप्रसाद घेतात, देवाचा उत्सव साजरा करतात, पण इतर वेळी मात्र, फावल्या वेळी मात्र वाईट व्यसनांमध्ये, कुकर्मामध्ये, दुसऱ्यांची निंदा करण्यामध्ये, मनोरंजन, टाइमपास, गजाली या सर्वांमध्ये जे गुंतून राहतात, कविराय म्हणतात अशांचाही संग मला नको. मला सत्संगच घडावा, जेणेकरून माझे संपूर्ण जीवन हे सुखी, समाधानी, आनंदी आणि यशस्वी होईल. अहो समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा आपल्याला तोच उपदेश केलाय की उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी. चांगल्या माणसांच्या संगतीमध्ये राहावी. आपली चिंता, आपली उपासना, आपली काळजी ही आपली आपणच करावी. आध्यात्मिक वाचन करावे. विद्वान पंडितांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणावे. परम भाग्याने लाभलेला हा माणसाचा जन्म पुण्य कार्य, सत्कार्य करण्याकरताच आहे. भोग, आळस, मौज मजा, टाइमपास, खाणे पिणे, झोपणे हे सर्व इतर जन्मात, पशु पक्षी प्राण्यांच्या जन्मात, आणि हरिनाम, भक्ती, साधना, उपासना हे फक्त माणसाच्या जन्मात. भागवतकारांनी
माणसाच्या जन्माचं वर्णन केलंय ते म्हणतात दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठम प्रियदर्शनम. आपला माणसाचा जन्म कसा आहे? अतिशय दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. 84 लक्ष योनी फेरे पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी पाप पुण्य समान होते त्यावेळी नरयोनी म्हणजे माणसाचा देह प्राप्त होतो. असा इतका दुर्लभ आपला माणसाचा जन्म आहे. आणि तोही कसा आहे? देहिनाम क्षणभंगुरः. काळ आपल्यावर कधी झडप घालेल सांगता येत नाही. आयुष्य कमी आहे. पूर्वीच्या काळी लाखो हजारो वर्ष माणसं जगायची, पण आता 100 म्हणजे खूप खूप झालं असं वाटतं. आता आयुष्य कमी आहे. काळ कधी आपल्यावर झडप घालील सांगता येत नाही. कसा कोणता काळ येईल केव्हा, कसा कोणता काळ येईल केव्हा, कसा कोणता काळ येईल केव्हा, दिवासारखा प्राण येईल केव्हा, देवासारखा प्राण येईल केव्हा. केव्हा दिवा सारिखा प्राण येईल केव्हा. तुझे वित्त तारुण्य लोपेल सारे हरे राम हा मंत्र सोपा जपारे. काळ कधी आपल्यावर झडप घालील सांगता येत नाही. ओ आज आत्ता भेटलेला माणूस उद्या भेटेलच याची खात्री कोणाला आहे? असे कितीतरी प्रसंग आपल्या अनेकांच्या आयुष्यामध्ये घडून गेलेले. अरे कालच मी बोललो होतो, कालच घरी जाऊन आलो होतो आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या निधनाची वार्ता कानी पडते. म्हणूनच जागे होऊया. संत आपल्याला पदोपदी सावध करीत असतात. कशा करता? तर परम पवित्र असा हा मानव जन्म आम्हाला मिळालेला आहे, तो आम्ही सार्थकी लावावा या करता. तो कसा सार्थकी लागेल? हरे राम हा मंत्र सोपा जपारे. त्या भगवंताच्या नामामध्ये, त्याच्या भक्तीमध्ये स्वतःला गुंग करून घ्या, गुरफटून घ्या. सत्य नीतीचं आचरण करा, आपल्या धर्माचं पालन करा, पुण्य परोपकार करा.
आणि बरोबर भक्ती करा, तरच हा मानव जन्म आपल्या सार्थकी लागेल. गुरुचरित्रामध्ये सुद्धा वर्णन आहे, ईश्वरी कृपा म्हणून प्राप्त होई मानव जन्म, दान धर्म ईश्वर चिंतन सफल जन्माते करीत असे. या जन्माचं जर आपल्याला सार्थक करून घ्यायचं असेल तर दानधर्म करा, ईश्वरी चिंतन म्हणजेच त्या भगवंताचे नाम घ्यावे, त्याची भक्ती करावी, आणि या सगळ्या करता महत्वाचं आहे ते म्हणजे सत्संगती. परम पवित्र असा हा माणसाचा जन्म पुण्य संपादन करण्याकरताच आपल्याला मिळालेला आहे. म्हणूनच त्याला सत्संगतीचा मार्ग जोडून हा जन्म सार्थकी व्हावा. जगत चालक जगदीश्वर परमेश्वरालाही संतांचे दर्शन आवडते, अशा त्या भगवंताची कृपा संत संगती करून मिळवावी. सत्वगुण अंगी वाढवावेत, दुर्गुण सोडून द्यावे, लोकांना चांगलेच ज्ञान द्यावे. सन्मार्ग दाखवी जना, जो लावी हरी भजना, ज्ञान शिकवी अज्ञाना तो सत्वगुण. लोकांना चांगलाच मार्ग दाखवावा, आपण हरिनाम घ्यावे, आपल्या बरोबर अनेकांना शिकवावे, ज्ञान दान करावे. हे कार्य फक्त माणूसच करू शकतो. माणूस सोडून इतर कोणताही प्राणी हरिनाम घेऊ शकत नाही, कारण त्याकरता माणसाचा जन्म पाहिजे, आणि जो तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. आणि म्हणूनच याला सत्संगतीचा मार्ग जोडून हा आपल्याला सार्थकी लावायचा आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये पद्यकार म्हणतात, ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागी. संतांच्या दर्शनाने, साधूंच्या दर्शनाने, सत्पुरुषांच्या दर्शनाने आपण धन्य होतो की नाही, कृतार्थ होतो, आपल्याला आनंद होतो, समाधान वाटते. मग असे दर्शन आपले का असू नये? आज काही काही माणसांचे दर्शन आम्हाला नकोसे वाटते. कशाला का माणूस दिसला सकाळी सकाळी, दिवस कसा जाईल माझा काय माहिती, असं आपण चटकन बोलून जातो की नाही. पण याला मुळात कारणीभूत आपलाच स्वभाव, आपलंच कार्य आणि वागणूक आहे, हे लक्षात घेऊया. आपल्या भेटीने, दर्शनाने सर्वांना आनंद होईल असेच आपले कार्य असावे, आणि त्याकरताच संत संग पाहिजे. म्हणून असा साधू संग घडो मजलाही, हेची मागत असे तुझा. आज आपल्यामध्ये भेद बुद्धी, द्वेष, हे वेदावे, मत्सर, जातीपातीचा द्वेष दिने दिने वाढतच चाललाय, वाढतच चाललाय. पण श्रोते हो, लक्षात घ्या, ज्याला देवाची कृपा हवी, त्या भगवंताचा आशीर्वाद ज्याला हवा, सर्व लोकांचे सहकार्य ज्याला हवे, त्याने हे सर्व, हे वेदावे, भेदभाव, द्वेष, मत्सर, हे दुर्गुण सोडायलाच पाहिजे. तरच परमार्थ म्हणून त्याच्यावर ईश्वरी कृपा होईल. ढोंगी भक्त, लबाड भक्त कसे असतात याचे उदाहरण देताना एकनाथी भागवतामध्ये संत एकनाथ महाराज म्हणतात, पोटी नाही परमार्थ धरोनिया अर्थ स्वार्थ, अर्थ स्वार्थ, स्वये म्हणविती हरिभक्त, या नाम निश्चित भजन दंभू. वरून भक्त आवेशामुळे, पण पोटी म्हणजे अंतःकरणामध्ये भक्ती नाही. फक्त पैशाकडे, फक्त बिदागीकडे लक्ष ठेवून जो स्वतःला देवाचा भक्त म्हणवितो, यालाच खोटा भक्त समजा, असे संत सांगतात.
अहो, पैशाकडे पाहून केलेली भक्ती, बिदागीकडे पाहून केलेली भक्ती ही खोटीच ठरते. म्हणूनच भजन, कीर्तन, कथा, सत्संग, नामस्मरण हे सर्व मनापासून करावे. हरीची भक्ती न करणारा हा पतित अभक्त म्हणजेच दैवहत अभागी होय. आणि या उलट जो हरिभक्ती करणारा आहे तो भाग्यवान समजावा, कृतार्थ समजावा. नाही जासी भक्ती जो पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. ओ, माणसाच्या जन्मात येऊन आपण भक्ती करणार नाही तर मग कधी करणार? पशु देही नाही गती. मनुष्य सोडून इतर सर्व प्राणी आपापल्या कर्माचे भोग भोगीत आहेत. आणि माणसाच्या जन्मात आत्मसाक्षात्कार होण्यास उत्तम साधन म्हणजे संत समागम होय. या सत्संगाने, सत्संगतीने भगवत गुण श्रवण, कथा, कीर्तन, सत्संग, नामस्मरण, भगवंताबद्दलचे प्रेम, कथा ऐकण्याचे प्रेम आपल्यातले वाढायला लागते. हा सत्संगतीचा परिणाम आहे. आणि एकदा का कथा, कीर्तन, नामस्मरण करायला, ऐकायला आवडू लागले की आपोआप त्याकरता सवड म्हणजेच वेळ मिळायला लागते. असा हा सत्संगतीचा परिणाम आहे. कवी फार सुंदर वर्णन करतात. खला येते साधुत्व साधू संग, खला येते साधुत्व साधू संग. सत्संगतीचा परिणाम आहे का? महत्व आहे का? खला येते साधुत्व साधू संगे. सज्जनांच्या संगतीने, साधूंच्या संगतीने दुष्टांना सुद्धा साधुत्व प्राप्त होते, सज्जनत्व प्राप्त होते. संतांच्या संगतीने दुष्टांना सुद्धा सज्जनत्व प्राप्त होते. पण खल संगाने सज्जनांना कधीही खलत्व प्राप्त होत नाही. पुढच्या 2 ओळीमध्ये सुंदर उदाहरण दिले. पुष्प संगे मातीच वास लागे, मृत्तिकेचा पुष्पात गुण न भांगे. समजा सोनचाफ्याचा सडा मातीवर पडला असेल तर त्या फुलाच्या संगतीमुळे त्या मातीला सुद्धा त्या सोनचाफ्याचा वास येतो की नाही? बरोबर. पण समजा ते फूल आम्ही काढून हातात घेतले, उचलले आणि त्याचा वास घेतला तर त्या फुलाला मातीचा वास येत नाही. हा सत्संगतीचा परिणाम आहे. म्हणून सत्संगती स्वीकारा. सदा संतांच्या वचनांचा विचार करा, त्यांची चरित्र अभ्यासा. सत्संगतीचा परिणाम खूप महान आहे. त्याची महती ख्याती वर्णावी तेवढी थोडी आहे. एक छोटासा दृष्टांत सांगते ऐका. एकदा देवर्षी नारद मुनी
हरिनाम घेत गंगेच्या तीरावरून निघाले होते. देवर्षी नारद मुनी म्हणजे सतत भगवान महाविष्णूंच्या नामामध्ये तल्लीन असणारे. नारायण 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 नारायण. आणि अशा प्रकारे हरिनाम घेत नारद मुनी गंगेच्या तीरावरून चालत निघाले. गंगा मातेला वंदन केलं आणि पुढे चालत निघाले. पण गंगेमध्ये स्नान करण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. त्याबरोबर गंगा तिथे प्रगट झाली आणि म्हणाली, मज्जन्ति मुनयः सर्वे त्वमेकः किं न मज्जसि. नारद मुनी नमस्कार. ओ माझ्यामध्ये सगळेजण येऊन स्नान करतात आणि आपण मात्र असेच दुरून चालला आहात, असे का बरे? त्यावर नारद मुनी म्हणाले, अंब त्वद् दर्शनान् मुक्तिः न जाने स्नानजं फलम्. हे गंगे, तुझ्या केवळ स्मरणाने, तुझ्या दर्शनानेच पापातून मुक्तता मिळते. मग स्नानाचं महत्व काय, फळ काय? त्यावर गंगेनं काय उत्तर दिले मंडळी नीट ऐका. गंगा म्हणाली, अहो नारद मुनी, तुमच्यासारखे पुण्यवान सत्पुरुष संत सज्जन यांचा सहवास जर आम्हाला लाभला तर आमचा पापाचा भार कमी होतो. कारण आमच्यामध्ये स्नान करणारे बहुतांश पापीच असतात आणि हा पापाचा भार सहन होत नाही. आणि म्हणूनच तुमच्यासारख्या संतांचा, सत्पुरुषांचा, सज्जनांचा सहवास, संगती आम्हास लाभावी एवढीच इच्छा आहे. तिचं बोलणं ऐकल्यानंतर मग देवर्षी नारद मुनींनी गंगेमध्ये स्नान केले. ओ गंगा म्हणजे कोणी सामान्य समजू नका. विष्णूच्या चरण कमलापासून तिचा उगम झालेला आहे. भगवान शंकरांनी जिला श्रीधार्य ठेवली आहे ती गंगा, जी अनेकांना पापातून मुक्त करते. आज सुद्धा काही जुनी मंडळी आंघोळ करते समयी म्हणत असतील, हर गंगे भागीरथी. ती गंगा सुद्धा सत्संगती आपल्याला मिळावी, संतांचा सहवास मिळावा ही इच्छा करते. तो आदर्श आपणही घेऊया. म्हणूनच संतांची चरित्र अभ्यासा, त्यांचा त्याग, त्यांचं जीवन कार्य सदोदित आजीवन फक्त जनहिता करता ते झटले, ते चरित्र अभ्यासा, त्यांचे चांगले विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. हरिनाम घ्या, आपल्या बरोबर अनेकांना घ्यायला शिकवा. मंदिरातून कथा, कीर्तन, सत्संग, सामूहिक नामस्मरण झालं पाहिजे. योग्य गुरूंचं मार्गदर्शन घ्या. आध्यात्मिक वाचन करा. देवाला जे आवडते ते करण्याचा प्रयत्न करा. आजच्या काळात हाच सत्संग आहे. असाच संग आपल्याला घडो आणि आपल्याकडून इतरांनाही मिळो. कारण अशा सत्संगातूनच नित्य हरिनाम सुरू होते आणि आपण भगवत चरणी लीन होऊन जातो. कवी वर्णन करतात, नित्य वाचे प्रभु नाम नित्य वाचे प्रभु नाम. नित्य वाचे प्रभु नाम
आपल्या येऊ लागले की बाकीची वायफळ, टेन्शन, ताणतणाव सगळं काही दूर पडायला लागतं. आध्यात्मिक बैठक जर आपली पक्की असेल, मजबूत असेल, साधना जर चांगली असेल तर निश्चितच आपल्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळतेच मिळते. म्हणूनच सत्संगतीची महती जाणा. राक्षसांना सुद्धा देव कळला तर तुम्हा आम्हा मानवांना का कळू नये? अध्यात्म रामायणामध्ये कुंभकर्ण राक्षस रावणाला सांगताना म्हणतो, यदि पश्यति रामस्वं जीवन नायासी रावण रामो न मानुषो देहो साक्षात नारायण हरी. अध्यात्म रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे. कुंभकर्ण राक्षस रावणाला सांगतोय की हे रावणा, सीताहरणाच्या वेळी जर रामाने तुला बघितले असते तर तू जिवंत परत आला नसतास. अरे राम हा सामान्य समजू नकोस, तो राक्षस निर्विकार नारायण भगवान आहे. तू त्याला शरण जा. हे कोण सांगतोय मंडळी? कुंभकर्ण राक्षस सांगतोय. एवढंच नव्हे, ज्यावेळी हा सीताहरणाचा प्रसंग घडवून आणायचा होता त्यावेळी रावणाने आपला मामा मारीच राक्षसाला विनंती केली की तू सुवर्ण मृग बन आणि सीतेचं मन विचलित कर, तिला मोहित करून टाक. तेव्हा मारीच राक्षसाने सुद्धा रावणाला सांगितले की हे बघ रावणा, रामाला सामान्य समजू नकोस, तो भगवान महाविष्णूंचा अवतार आहे. पण रावणाने ऐकले नाही. रावण म्हणाला तुला जावेच लागेल, सुवर्णमृग व्हावेच लागेल, नाहीतर मी तुला आत्ता मारतो. मारीचाने काय विचार केला? रावणाच्या हातून मरण्यापेक्षा प्रभू रामचंद्रांच्या हातून मेलेलं बरं. हे कोण सांगतंय? राक्षस सांगतायत. राक्षसांना सुद्धा देवाची महती कळली तर तुम्हा आम्हा मानवांना का कळू नये? म्हणूनच जागे होऊया, भक्ती करूया, पुण्य परोपकार करूया. तुम्ही आम्ही सर्वांनी चांगले व्हावे, एकमेकांना मदत करावी, भक्ती करावी, जनसेवा करावी, आपला धर्म त्याचे पालन करावे असेच नेहमी संतांना वाटत असते. आणि म्हणून पावलोपावली ते आपल्याला जागे करीत असतात, उपदेश करीत असतात. तेच कार्य त्यांचं आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना असं वर्णन केलेलं आहे. संतांचं कार्य हे आम्हा सर्व मूढ, पापी, अज्ञानी, अडाणी, पतित सर्व लोकांचा, सर्वसामान्य लोकांचा उद्धार करण्यासाठीच त्यांचं कार्य आहे. आणि ते त्यांनी उत्तमपणे केलेलं आहे, आदर्श काम करून ठेवलेलं आहे. कलियुगामध्ये असं म्हटलंय की संत तेच देव आहेत. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. या कलियुगामध्ये संत हेच देव आहेत, देवतेच संत आहेत. जसे आपल्याला पाय दोन आहेत पण चालणं एक आहे, डोळे दोन आहेत, दृष्टी एक आहे, कान दोन आहेत, ऐकणं एक आहे, ओठ दोन आहेत, बोलणं एक आहे, बरोबर? त्याचप्रमाणे मंडळी देव कार्य आणि संत कार्य हे सुद्धा एकच आहे. नाण्याला ज्याप्रमाणे दोन्ही बाजू असतात की नाही, त्याचप्रमाणे देव आणि संत हे एकच आहे. तरी सुद्धा संत सामान्य जीवन जगले ते केवळ तुमच्या आमच्या समोर आदर्श ठेवण्यासाठी. म्हणून सत्संगतीची महती जाणा, संतांचे चरित्र अभ्यासा. परम पवित्र असा हा मानव जन्म सार्थकी लावायचा असेल तर एकमेकांना मदत करा, आपल्यातील पुण्य वाढवा, सत्कार्यामध्ये सहभाग घ्या, चांगल्या कार्यामध्ये उडी टाका. आणि त्याच बरोबर देवाची निस्सीम भक्ती करा आणि हा मानव जन्म सत्संगतीने, ईश कृपेने सार्थकी लावा. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात, ऐसा साधु संग
समोर सेवा कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे सर्वांनी मिळून थोडा वेळ नाम संकीर्तन करूया. त्याकरता सर्वांनी ताठ बसावे, डोळे मिटावे, हाताने जोराने काळी वाजवावी आणि माझ्या मागून भजन म्हणावं. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम.
ज्यांना जाणता राजा म्हणून ओळखले जाते. आपल्या जनतेची नसानस ते ओळखायचे. आपल्या जनतेच्या आशा आकांक्षा ओळखणारे, जनतेच्या रयतेच्या सुखा समाधानाकरता सतत झटणारे आदर्श राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. त्यांच्याच जीवनातील एक कथा आज पाहूया. श्री रामरायांच्या कृपेमुळे शिवाजी महाराजांची भरभराट होऊ लागली. आज हा गड घेतला, उद्या तो परगणा काबीज केला, परवा अमुक भागावर स्वारी करून चौथाई गोळा केली, धन गोळा केले. अशी उत्तरोत्तर राज्याची वाढ होऊ लागली, भरभराट होऊ लागली. श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराज कसे होते? त्यांची योग्यता केवढी महान होती, त्यांच्यातील सद्गुण किती महान होते, याचे सुंदर असे वर्णन समर्थ रामदास स्वामींनी आपल्या सुंदर अशा ओवीमधून केले. यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करावे तेवढे थोडे. आजच्या काळात, हल्लीच्या काळामध्ये त्यांच्यासारखा पुण्यवान, त्यागी, समाजप्रेमी, देशप्रेमी, सर्वांचा विचार करणारा राजा झालाच नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे एकाच वेळी द्रष्टे, स्वातंत्र्य योद्धे, सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते, युगपुरुषोत्तम होते. छत्रपती शिवराय केवळ पुण्यवंत नव्हते, तर आदर्श नीतिवंत राजे होते. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. अशा साक्षपूर्ण शब्दामध्ये समर्थांनी या जाणत्या राजाचे वर्णन केले आहे. श्रोते हो, शिवाजी महाराजांची ख्याती आपणा सर्वांनाच माहिती आहे. त्यांचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. दक्षता, कणखरता, तत्परता असा स्थायी भाव शिवाजी महाराजांचा होता. त्यांच्यामध्ये सदैव उत्साह, निग्रह, त्यागवाद ठासून भरलेला असायचा. खरोखरच धन्य ते शिवाजी महाराज, धन्य ते शिवाजी महाराज. कवी वर्णन करतात, धन्य धन्य शिवाजी महाराज.
होते, कीर्तिवंत होते, ज्ञानवंत राजे होते. 1645 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या ओघ्या 16व्या वर्षी बाल सवंगड्यांसमवेत रायेश्वराच्या शंभू महादेवाच्या पिंडीवर रक्ताभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली. पुढे लगेचच 1646 साली आदिलशहाच्या ताळ्यातील चाकणचा किल्ला जिंकला. तदनंतर 1647 साली कोंढाणा जिंकला आणि अशा प्रकारे अनेक किल्ले, अनेक गड स्वराज्यामध्ये सामील होऊ लागले आणि राज्याची भरभराट होऊ लागली. स्वराज्याची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. आणि म्हणूनच आपल्या राज्याचा नीट बंदोबस्त व्हावा यासाठीच महाराजांनी ठिकठिकाणी नवीन किल्ले बांधण्याची आणि जुने किल्ले दुरुस्त करण्याची कामे चालवली. त्यापैकीच करवीर प्रांतामधील समानगड नावाचा किल्ला बांधण्याचे काम सुरू होते. या किल्ल्याच्या तटापाशी मारुतीचे जुने देवालय होते. लाखो भाविक भक्त तिथे दर्शनाकरता येत असत. पण वाटेची थोडी अडचण होती आणि म्हणूनच सर्वांना सुरळीतपणे जाता येता यावे याकरताच शिवाजी महाराजांनी रस्त्याचे काम चालविले होते. लाखो हजारो सेवक कामगार रस्त्याचे काम करीत होते आणि महाराज स्वतः येऊन तिथे पाहणी करीत असत कामाची. आणि एके दिवशी असेच शिवाजी महाराज कामाची पाहणी करण्याकरता आले होते. समोर पाहिले तर हजारो सेवक मंडळी, हजारो कामगार रस्त्याचे काम करण्यामध्ये मग्न होती, गुंग झाली होती. आणि त्या सर्वांना पाहून शिवाजी महाराजांच्या मनामध्ये विचार आला की या सर्व लोकांचा मी पोशिंदा आहे. हे सर्व जण माझ्यामुळे जगत आहे, माझ्यामुळे यांना खायला प्यायला अन्न पाणी मिळत आहे. मी आहे म्हणून हे सर्व जण आहेत असा किंचितसा मीपणाचा विचार शिवाजी महाराजांच्या मनामध्ये घोळू लागला. आणि त्याच विचारामध्ये महाराज तटावरून फिरत असतानाच शिवाजी महाराजांच्या मनामध्ये हा विचार येण्याचा अवकाश हो इकडं ताबडतोब ही गोष्ट समर्थांना कळली. कारण ते अंतर्ज्ञानी होते. कुणाच्या मनात काय चालले आहे हे त्यांना बरोबर कळत असे. आणि हे सामर्थ्य त्यांच्या अंगी तपाचरणाने, उपासनेने, रामनामामुळे आले होते. सज्जन हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगात कोणताही दुर्गुण नसावा अशी समर्थांची इच्छा होती. आणि म्हणूनच आज सुद्धा आपण पाहतो मंडळी, आज कितीतरी माणसे एकमेकांबद्दल द्वेष, हेवे दावे, मत्सर वाढवतच आहे. पण असं करू नका. आम्हा सर्वांना एकजुटीनं कार्य करायचंय, एकमेकास सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ. सर्वांना त्या भगवंताच्या चरणापाशीच जायचंय, दुसरी जागाच नाहीये. म्हणून एकमेकांबद्दल दुष्टपणा, द्वेष, हेवे दावे, मत्सर पसरवू नका. कीर्तन आपल्याला हे शिकवते. समर्थांनी विचार केला की शिवबाला याच वेळी सावध केले पाहिजे. कारण मंडळी तो काळच इतका भयानक होता. आपल्या देशावर परकीय यवनांचे आक्रमण, अत्याचार करत होते. घरे दारे पोरे बाळे लुटत होते. धर्म संकटात होता. सगळीकडे अधर्म, अत्याचार माजलेला. आणि अशा वेळी सर्वांमध्ये धैर्य, शौर्य, बळकटता टिकावी, एकजुटीने राहावे, आत्मविश्वास वाढावा असे सांगणारी धीराची वाणी म्हणजे केवळ आणि केवळ समर्थ रामदास स्वामींची होती.
जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ असा जयघोष सर्वत्र दुमदुमत होता. कवी तिवारींचे फार सुंदर पद आहे. प्रबल यमन झाले होते वंदया महाराजात, प्रबल यमन झाले होते वंदया महाराजात. प्रबल यमन झाले होते वंदया महाराजात. आक्रंदक होता धर्म परसत्तेच्या दारात, आक्रंदक होता धर्म परसत्तेच्या दारात. आक्रंदक होता धर्म परसत्तेच्या दारात. शौर्य धैर्य रुतले होते परसत्तेच्या पंखात, शौर्य धैर्य रुतले होते परसत्तेच्या पंखात. शौर्य धैर्य रुतले होते परसत्तेच्या पंखात. ऐशा वेळी कल्याणी धीराची निवडवाणी, ऐशा वेळी कल्याणी धीराची निवडवाणी. श्री समर्थ सद्गुरुवाणी तुमली हो सर्वच, श्री समर्थ सद्गुरुवाणी तुमली हो सर्वच. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. शिवबाला आत्ताच सावध केले पाहिजे असा विचार समर्थांनी केला आणि समान गडावर यायला निघाले. गडावर येऊन पोहोचले. त्याबरोबर समर्थ आले, समर्थ आले, समर्थ आले, समर्थ आले अशी एकच गडबड उडाली, गोंधळ झाला. सर्वजण उठून उभे राहिले. सर्वांनी वंदन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे येऊन साष्टांग दंडवत घातला आणि विचारले, गुरुवर्य एकाएकी येणे कसे काय झाले? समर्थ म्हणाले, शिवबा अरे तुझे हे काम पाहायला आलो, देशाची प्रगती पाहायला आलो, अरे हे पाहायला आलो, ते पाहायला आलो. अशा प्रमाणे दोघेही बोलत 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 रस्त्याचे काम पाहू लागले. आणि पुढे जाता 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 वाटेतच काही अंतरावर गेल्यानंतर वाटेतच एक भला मोठा, केवढा मोठा, ओ भला मोठा दगड होता. तो तसाच सांडून सभोवतालचे रस्त्याचे काम सुरू होते. ते पाहिले आणि समर्थांनी विचारले, हा एवढा मोठा भला मोठा दगड असाच ठेवून बाकीचे रस्त्याचे काम सुरू आहे असे का बरे? याचे कारण काय? त्याबरोबर महाराज म्हणतात, संपूर्ण रस्त्याचे काम झाल्यानंतर मग हा दगड फोडावा असा विचार आहे. समर्थ म्हणाले, छे 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 छे, हातासरशी काम करून टाकणे चांगले, पुढे ते काम दिरंगाईवर पडते. आज आपण सुद्धा म्हणतो की नाही, एखादं काम असेल तर नंतर करूया, मग करूया. आमच्या गोव्याकडे आम्ही म्हणतो, पाल्या करूया, मागीर करूया, पोळोया रे, कसली गाया. अरे पण पाल्या मागीर याची खात्री कोणी दिल्या? थोडक्यात काय तर एखादं काम आल्यावर आपण म्हणतो उद्या करूया, नंतर करूया, आणि असे म्हणून ते काम टाळतो आणि रिकाम टेकडे बसून राहतो. अशी कितीतरी माणसे आज समाजामध्ये वागतात. ती जणू काही अशी वागतात की चिरंजीवच असल्यासारखी, जणू काही त्यांच्याकडे आयुष्य, वेळ, दिवस खूप आहे. अशीच आज माणसे कितीतरी समाजामध्ये वागत आहेत, वावरत आहेत. नंतर करूया, मग बघूया, ते कसली घाई आहे. समर्थ म्हणतात, चिरंजीव हे सर्व मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. हो, उद्याचा भरोसा नाही. आयुष्य कमी आहे, लहान आहे. उद्या काय होईल, कोणता प्रसंग येईल,
कुठं जावं लागेल, काय करावं लागेल हे आपल्या हाती नाही. म्हणूनच जे काही कार्य आपल्याला करायचे आहे, जे काही काम करायचे आहे ते आज आता ताबडतोब करा. पुढे ढकलू नका. धर्मस्य त्वरिता गती. हिंदीमध्ये फार सुंदर दोहा आहे. कल करे सो आज कर, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय होय बहुरी करेगा कब. आज माणसं म्हणतात हे करूया, ते करूया, हे करपाक जाय, ते करपाक जाय, असं सगळेजण म्हणतात. पण काम करण्याची वेळ आली की बरेच जण गायब व्हायला लागतात, बेपत्ता, दिसेनासेच होतात. पण श्रोते हो, जागे होऊया. संत आपल्याला जागे करतायत, सावध करतायत की आपल्या हाती खूप वेळ नाहीये. पूर्वरंगामध्ये सुद्धा आम्ही पाहिलं की काळ आपल्यावर झडप घालायला बसलेलाच आहे मानगुटीवर. वेळ आली की घेऊन जाणार. मग तू तारुण्यात आहेस, बालवयात आहेस, वृद्धापकाळात आहेस, हे बघत नाही. वेळ आली की प्रत्येकाला जावेच लागते. कुणीही इथे राहण्याकरता आलेलं नाहीये. म्हणून जागे होऊया. जे काही कार्य करायचे आहे ते जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे, आरोग्य मजबूत आहे, तोच पर्यंत जाग होण्यामध्ये अर्थ आहे मंडळी. गेलेल्या दिवसांचा विचार सोडून द्या. त्यामधून ज्ञान, अनुभव, शिकवण ती असेल ती घ्या. पण आज मला काय करायचंय, आजचा माझा दिवस सत्कार्यामध्ये, पुण्यकर्मामध्ये कसा जाईल, हा विचार फार महत्वाचा आहे. लॉक फेलो म्हणतात, ट्रस्ट नो फ्युचर, however pleasant it would be. Let the deed past bury its deed act. Act in living present, but by keeping faith in God. श्रोते हो, जे काही घडून गेलंय त्याचा विचार करणं सोडून द्या. आपल्या हाती जे उरलेलं आयुष्य आहे ते सत्कार्यामध्ये, पुण्यकर्मामध्ये कसं जाईल, भक्तीमध्ये कसं जाईल, हा विचार करणे महत्वाचे आहे. म्हणूनच जागे होऊया. कीर्तनातून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे. उद्या काम करायचं असेल ते आज करा, आजचं आत्ता करा. हीच शिकवण संतांनी आम्हाला दिली आहे. ती आचरणामध्ये आणण्याचा सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. कीर्तन आपल्याला हेच शिकवते. असो, समर्थ म्हणाले, दिरंगाईवर पडलेले काम लवकर पुरे होत नाही. त्यामुळे दगड फोडणारा खास बेलदार आणून आता माझ्या समोर हा दगड फोडावा. ओ समर्थांची आज्ञा, मग काय उशीर. दगड फोडणारा खास बेलदार हजर झाला आणि दगड फोडण्यास सुरुवात झाली. अर्धा दगड फोडून झाला बघता बघता आणि समर्थ म्हणाले, धोंड्याच्या मध्यभागी घाव न घालता सभोवार फोडावा. पूर्वी कारागीर अतिशय चांगले होते, आजही आहेत. कितीतरी चांगले चांगले कलाकार, कारागीर आजही आहेत. आता हा बेलदार फोडतोय फोडतोय फोडतोय, फक्त आता नारळा एवढा गोटा शिल्लक राहिला. आणि तेव्हा समर्थ म्हणाले, आता याची 2 शकले करण्यात यावी. त्याबरोबर त्या बेलदाराने अचूक वार केला आणि 2 शकले त्या दगडाची करण्यात आली. आणि त्याबरोबर काय आश्चर्य मंडळी, त्या दगडात थोडे पाणी व एक जिवंत बेडकी होती. जिवंत. कसले आश्चर्य. सगळे बघतच राहिले. लोकांनी तोंडात बोटं घातली. कारण काय, त्या दगडामध्ये थोडे पाणी होते आणि एक जिवंत बेडकी होती. जिवंत. पाषाणाचे पोटी बैसला गरुडा, पाषाणाचे पोटी बैसला गरुडा. पाषाणाचे पोटी
शिवबा, काय तुझी करामत, केवढी तुझी योग्यता. अरे या एवढ्याशा बेडकीला तू जगवलीस, तिचे पोषण केलेस. समर्थांचे हे विचार, ही वाक्य ऐकली आणि शिवाजी महाराज मनामध्ये विचार करू लागले, आज आपल्या हातून काहीतरी अपराध घडलाय आणि त्यावरच समर्थांनी हा चमत्कार दाखवून आपणास जागे केले. मघाशी माझ्या मनात जो मीपणाचा विचार आला, त्यावरच हे रामबाण मात्र होय. छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना शरण गेले आणि म्हणाले, गुरुवर्य, मी अन्यायी असून अपराधी आहे, मला क्षमा करावी. असे म्हणून समर्थांचे पाय धरले. पाय धरणे ही परमार्थाची पहिली पायरी होय. छत्रपती शिवाजी महाराजांचा भाव दृढ झाला, मीपणा संपला. समर्थांनी उठून त्यांना आलिंगन दिले आणि म्हणाले, शिवबा, तू रामाचा सेवक, तो तुझ्या हातून लाखो माणसांना अन्न देववितो, तू फक्त निमित्त मात्र आहेस. श्रोते हो, प्रत्येक माणूस हा निमित्त मात्र आहे. कवी वर्णन करतात, निमित्ताचा धनी झालासे प्राणी, निमित्ताचा धनी झालासे प्राणी. निमित्ताचा धनी झालासे प्राणी, माझे माझे म्हणी व्यक्त केला, माझे माझे म्हणी व्यक्त केला. माझे माझे म्हणी व्यक्त केला, शरण जाऊ दादा पांडुरंगा, जय पांडुरंगा, शरण जाऊ दादा पांडुरंगा, जय पांडुरंगा. आलिया संसारा उठावे गगरा, आलिया संसारा उठावे गगरा, शरण जाऊ दादा पांडुरंगा, जय पांडुरंगा, शरण जाऊ दादा पांडुरंगा, जय पांडुरंगा, शरण जाऊ दादा पांडुरंगा. निमित्ताचा धनी झाला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. म्हणूनच आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. आजचा माणूस म्हणतो, मी शहाण, मला सगळं काही कळतं, मीच अधिकारी, माझ्याचकडे अध्यक्षपद पाहिजे, माझ्याचकडे पदाचा अधिकार पाहिजे, मलाच सगळं काही कळतं, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. पण मंडळी, खरं म्हणजे करता करविता तो परमेश्वर आहे आणि तुम्ही आम्ही सर्वजण फक्त निमित्त मात्र आहोत. हे कायम लक्षात ठेवूया. आम्ही काही येताना घेऊन आलो नाही आणि जातानाही काही घेऊन जाणार नाही. फक्त दोन गोष्टी या आत्म्याबरोबर, माणसाच्या आत्म्याबरोबर जातात. त्या म्हणजे एक पाप आणि दुसरं पुण्य. कितीही तुमची इस्टेट असू दे, केवढंही मोठं पद असू दे, सगळं काही इथंच ठेवून जायचं. म्हणून आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो. समर्थांचाच उपदेश आहे, आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो.
परमेश्वर सर्वात्मा आहे. सर्व प्राणी मात्रांचे जीवन जगविणारा, चालवणारा, बोलवणारा तो परमात्मा आहे. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत ही जाणीव सदैव मनामध्ये जागृत ठेवा. हे सर्व काही त्यानंच आपल्याला दिलंय. काय त्याची सुंदर लीला बघा. वेगवेगळी फुलं निर्माण केली, वेगवेगळ्या रंगाची, त्यामध्ये सुवास भरला, तऱ्हेतऱ्हेची फळे, त्यामध्ये रस भरला, सुरक्षा म्हणून बाहेरून कवच निर्माण केले. हे सर्व कोणी केले? डोंगरावर आपण पाहतो कितीतरी झाडे उगवलेली असतात की कोणी तुम्ही आम्ही जाऊन रोवली आहे. त्यांना पाणी कोण घालतो, त्यांना कोण जगवितो? हे सर्व काही करता करविता तो ईश्वर आहे, तो प्रभू आहे. हे ध्यानात ठेवूया. मीपणा, गर्व, अहंकार हा काही कामाचा नाही. मातीवर जन्माला आलेला माणूस एक दिवस कधीतरी याच मातीत जायचा. मग कसला अधिकार, कसला मीपणा, कसला गर्व बाळगताय? छत्रपती शिवाजी महाराजांना झालेला घटकाभर मीपणाचा, अहंकाराचा वारा समर्थ कृपेने नाहीसा झाला. पूर्वी कधीही नव्हता. घटकाभर वारा लागला होता, पुढे कधीही झाला नाही. पण आज तुमचं आमचं काय? आमच्यातला अहंकार दिनी दिने वाढतच आहे. बलराम, सत्यभामा, अर्जुन, भीम यांना सुद्धा अहंकाराचा वारा लागला होता. पण प्रभू कृपेमुळे, ईश्वरी कृपेमुळे तो नाहीसा झाला. ते खरोखरच भाग्यवान, कारण त्यांच्यामधला अहंकार काढणारा कुणीतरी होता. तुमच्या आमच्यातला अहंकार कोण काढणार? जो तो म्हणतो मीच शहाणा, आज कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही, कुणाचा सल्ला घ्यायला तयार नाही. अरे मलाच सगळं कळतंय. नाही रे नाही. तो परमेश्वर मोठा आहे. खाने वाला राम, खिलाने वाला राम, तो रोकने का क्या काम? तो परमेश्वर सर्व काही करतोय. आपण खाताना किती खाऊ, बटाटवडे आवडतात, पाऊस पडतोय, गरमागरम भजी, कांदा भजी फुकट मिळतात म्हणून गिळली भरपूर. पचवणारा कोण आहे? पचलं पाहिजे की नाही? रोज आपण जेवण जेवतो, पचवतो कोण? रोज रात्री झोपतो, झोपेतही आपला श्वासोश्वास चालू असतो, तो कोणाच्या कृपेमुळे? कधी श्वास घेतो म्हणून कोणत्या बँकेमध्ये पैसे भरले? सूर्याचा प्रकाश सर्वांकरता फुकट आहे. देवाला जात पात भेदभाव लागत नाही. देव सगळ्यांचा आहे, सर्वांना सारखा आहे. आणि अशा त्या भगवंताच्या भक्तीचा अधिकार देखील सर्वांना सारखा आहे.
सकळासी येथे आहे अधिकार. छत्रपती शिवाजी महाराजांवर संतांची कृपा होती, सद्गुरूंची कृपा होती आणि त्याच बरोबर देवाचा सुद्धा आशीर्वाद होता. म्हणून त्यांनी आपलं जीवन सार्थकी करून घेतलं, जीवनाचं कल्याण करून घेतलं. तो आदर्श आपणही घेतला पाहिजे. हा मत्सर हा खूप घातक आहे, खूप वाईट आहे. बरी बरी भली भली माणसे या अहंकारामुळे नाशाकडे गेली आहेत. याचं उदाहरण कवी सुंदर पद्यामधून देताना म्हणतात, घातक मद अवलोकी शिवा, घातक मद अवलोकी. दशाननादिक झाले नष्ट विलोकी जीवा. ओ दशाननादिक रावणादिक धनपती राजे अहंकारामुळे संपले. म्हणून मीपणा, गर्व, अहंकार सोडून द्यावा. आपण जर भक्त असाल ना, तर देव आपल्या भक्ताच्या मनातील अहंकार जर त्याला झाला असेल तर तो लगेच कोणत्या ना कोणत्या रूपानं काढून टाकतो आणि भक्ताचं मन निर्मळ करून टाकतो. पण त्याकरता आपण भक्त असलं पाहिजे आणि भक्त असण्याकरता देवाची भक्ती केली पाहिजे. देवाला आवडेल असं कार्य केलं पाहिजे, देवाला आवडेल असं वागलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या. त्यांचं जीवन हे संपूर्णपणे साहस, रणकौशल्य, राजकारणपटुता या त्रिवेणी संगमावर उभं राहिलेलं होतं. तो आदर्श घेऊया. सदैव जनहिता करता, रयतेच्या सुखा करता, समाधाना करता अहोरात्र छत्रपती शिवाजी महाराज झटले. तो आदर्श आपणही घेऊया. आपल्याला जर हा जन्म सार्थकी लावायचा असेल तर पुण्य वाढवावं लागेल, देवाची भक्ती करावी लागेल. जगामध्ये त्या परमेश्वराशिवाय शरण जायला दुसरी तिसरी जागा नाही. आम्हा सर्वांना त्याच्याच पायाशी जायचंय. म्हणून अनन्य शरण रिधा हरिला.
भगवंताला अनन्य होऊन शरण जा, त्याची मनापासून भक्ती करा, पुण्य परोपकार करा, अडलेल्या नडलेल्यांना आधार द्या, एकमेकांना मदत करा आणि अशा प्रकारे पुण्य वाढवून चांगल्या विचारांच्या, चांगल्या माणसांच्या संगतीत राहून, संत विचारांचा संग करून, देवाची भक्ती करून ईश कृपेला तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून पात्र होऊया. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात. श्रोते हो, मला इथं कीर्तन करण्याची संधी दिल्याबद्दल श्री समर्थ संस्थान सज्जनगड या संस्थानचे सर्व पदाधिकारी, आदरणीय भूषण स्वामी महाराज, त्यांनी इथं मला संधी दिली त्याबद्दल मी सर्व पदाधिकारी आणि भूषण स्वामींची अत्यंत आभारी आहे. आमच्याशी ज्यांनी संपर्क केला ते श्रेयस पाटील, तसेच उत्तम व्यवस्था ज्यांनी बघितली ते कौस्तुभ दादा, त्यांचीही मी अत्यंत आभारी आहे. तुम्ही सर्वजण श्रोते, भक्तगण, रसिक माझी कीर्तन सेवा शांत चित्ताने ऐकून घेतली त्याबद्दल तुम्हा सर्वांचेही आभार. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. या कीर्तनाकरता अतिशय सुंदर अशी साथ मला लाभली. खरं म्हणजे साथीदार उत्तम असेल तर कीर्तन जास्त रंगतदार होतं आणि आज अतिशय उत्तम साथ मला लाभली. हार्मोनियमच्या साथीकरता श्री विनायक प्रभू हाटे आणि तबल्यावर श्री अमेय हर्डीकर, तसेच आमचे गोव्यातले चिपळी वादक दामोदर कामत आणि देवानंद सुर्लकर या सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. अतिशय सुंदर सुंदर कीर्तनकारांची इथं कीर्तन आपल्याला रोज ऐकायला मिळत आहेत आणि मलाही इथं करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खरोखरच स्वतःला भाग्यवान समजते. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद कायम पाठीशी असू दे. सर्वांनी मिळून त्या भगवंता चरणी एकच मागणं मागूया की हे भगवंता, हे रामराया, या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझं नाम आमच्या मुखामध्ये कायम असू दे. तुझ्या नामाचा विसर आम्हाला कधीही न पडो. ही देहरूपी नौका या भवसागरातून तरुण जाण्यासाठी हे भगवंता तुझे नाम, तुझे गुणगान आमच्या मुखामध्ये कायम असू दे. आमच्याकडून तू सत्कार्य करून घे. सदविचार, सदवासना, सद्बुद्धी तू आम्हाला दे. आम्ही निमित्त मात्र आहोत, करता करविता तू आहेस ही जाणीव सदैव आमच्या हृदयामध्ये जागृत ठेव, अशी सर्वांनी मिळून प्रार्थना करूया. गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना जी का बंसी बट हो, मेरा सावरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. एक भक्त की है अर्ज, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण
सुखी भव.